परिवर्तनवादी चळवळीतला महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो। विचारपीठावरती उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे आणि बाकीचे सगळे पदाधिकारी, खरं तर गेले अनेक दिवसापासून ओबीसीच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न घेऊन गेली 2.5 वर्ष झालं ऊन वारा पाऊस सुख दुःख या सगळ्याशी तुम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते, तुमचा सगळ्यांचा प्रथम या ठिकाणी विचारपीठावरती बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी। माझ्या अगोदरच्या वक्त्याने सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडलेली आहे। खरं तर अण्णा, माझं असं मत असं आहे की एकदा होऊन जाऊ द्या। त्याचं कारण असं की मी काल श्रीगोंद्याला एक आंदोलन केलं। सगळे वडरी तिरमाली कायकाडी डेवरी गोसावी गोळा केले होते मी तर श्रीगोंद्याला, आणि प्रश्न असा होता की जातीच्या दाखल्याचा, रेशन कार्डचा आणि घरकुलाचा मुद्दा होता। आंदोलनाची सुरुवात केली आणि तहसीलदारला निरोप पाठवला अण्णा मी। तहसीलदार करामती होतं, तर ते म्हणलं की मला कार्यक्रमाला जायचं आणि मी संध्याकाळी 5 वाजता येतो। मला निरोप आला, मी भाषण करीत होतो। त्यांना मला तहसीलदार साहेब 5 मिनिटं थांबा म्हणलं, मी येतो त्या ठिकाणी। असेच पोलीस उभे होते तिथं सगळे। 5 मिनिटांमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी तहसीलमध्ये गेलो। अण्णा, माझ्यासोबत 300 कार्यकर्ते होते, महिला पुरुष, आणि भटक्याचा कारभार तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। आम्ही सगळेजण तहसीलमध्ये घुसलो, सगळ्या बाजूनी तहसीलला येडा टाकला। अण्णा, तहसीलदार कोंडून ठेवला, आणि जोपर्यंत तू निर्णय घेत नाहीस, जोपर्यंत तू आम्हाला कागद देत नाही तुझ्या सहीचा, तोपर्यंत तुला ऑफिसच्या बाहेर जाता येणार नाही। त्यांनी सांगितलं की मी पोलिसाला बोलवीन। म्हणलं सगळ्या पोलिसाला बोलवा, आम्ही त्याला घाबरत नाही। अण्णा, एकदा अजित पवारला कोंडायचा प्लॅन करा की, एकदा अजित पवारला कोंडायचं नियोजन करा। आपण सगळे 18 पकड जातीचे माणसं आहोत। मला वाटतं हे कार्यकर्त्यांचं, विद्यार्थ्यांचं सोडून द्या, त्यांची काही अडचण असेल, पण मला वाटतं की आपली तर काही अडचण नाहीये। आपण काही डेप्युटी कलेक्टर होणार नाही, डीवायएसपी होणार नाही, कुणी यूपीसी एमपीसी देणार बी नाही। जर गुन्हे दाखल झाले तर आपण 10-15 दिवस जर बसू, त्याच्याशिवाय ह्यांचा माल शिरणार नाही। याला कारण असं आहे की हे माणसं एवढे मस्तावलेत, प्रत्येक 5 वर्षाला नवीन फॉर्म्युला घेतात। हे 5 वर्षात हे देवाचं नाव घ्यायचं, पुढच्या 5 वर्षात पुढे मर्यादेचं नाव घ्यायचं। आता मी बजेट बघतोय अण्णा, सगळे देवाला पैसे चाललेत। ह्या देवाला पैसे द्यायचे, त्या देवाला पैसे द्यायचे, ह्यांच्या काय स्वप्नात देव येतात का? हा, प्रत्येक पैसा या ठिकाणी शिक्षणावर खर्च करायच्या ऐवजी ह्या सगळ्या पुढाऱ्यांनी, ह्या सत्ताधाऱ्यांनी ह्या ठिकाणी ह्या देवळावर पैसे द्यायचे। मी विचार करतो, ते आकडे बी वाचता येत नाही तर सस्थाने साहेब भले मोठे आकडे सांगतात, कशातून सांगतात आणि कशातून काय माहिती नाही। तिजोरी तेवढे पैसे आहेत का नाही तर माहित नाही। उठतो की गडी एकदम सकाळच्या वर उठले पहाटे आदेश देतो की आमच्या देवळाला एवढे पैसे। अरे काय तुझ्या बापाचे पैसे आहेत का हे? तुझ्या घरातून देतो का पैसे तू? माझा प्रश्न असा आहे की अण्णा, विचारपीठावरच्या सगळ्या लढ्यातल्या नेत्यांना माझी विनंती आहे, एकदा आपण हा सवाल त्याला विचारला पाहिजे। जोपर्यंत आपण माणसाला अडवणार नाही, जोपर्यंत प्रश्न विचारणार नाहीयेत, तोपर्यंत न्याय मिळणार नाहीये। अण्णा, एकदा पुन्हा जरा टार्गेट करा बरं। तुम्ही आतापर्यंत भाल्याचं नीट केलं की जरा एवढा होऊन द्यायचं बेटा। आपण सगळेजण विचारपीठावरती बसलेले माणसं आहोत, वेगवेगळ्या जातीचे माणसं आहोत, 12 बलुते आहेत, ओबीसी आहेत। आम्ही गेली 35 वर्षाला भटकी मुक्तामध्ये काम करतोय। अण्णा, जोपर्यंत आपण यांना अडवणार नाहीये तोपर्यंत न्याय मिळणार नाहीये। काय चाललंय की 2.5 वर्षापासून विद्यार्थी संशोधन करण्यासाठी पैसे मागतायत। आम्हाला डॉक्टर व्हायचं, आम्हाला वकील व्हायचंय,
अरे एखाद्या वाटऱ्याचं, पारद्याचं, नाव्याचं, सुताराचं, पायट्याचं, एखाद्या कोलाड्याचं पोरग जर संशोधन करून जर डॉक्टर झाला तर तुम्हाला काय मर्यादेचा गोळा उठतोय का? तुमच्या पोटात दुखतोय का? तुम्हाला का वाटत नाही की तिरमल्याचा पोरग डॉक्टर झालं पाहिजे? का तुम्हाला वाटत नाही का नाचणीचा पोरग डॉक्टर झालं पाहिजे? का त्याच्या बाळाच्या समोर तुम्हाला बोट लागून द्यायचं नाही का? आयुष्यभर भिकच मागून द्यायचं का त्यांना? जरा लाज वाटून द्या, जरा थोडी, जनाची नाही तर मनाची. हा महाराष्ट्र, हा देश शाहू फुले व आंबेडकरांचा आहे. भारतीय संविधानाने हा देश चालतोय. पुन्हा एकदा तुम्ही आमच्यावरती अत्याचार करता का? पुन्हा आमच्याशी भेदभाव करतात का? का पालातल्या पोरण डॉक्टर व्हायचं नाही का? छपरातल्या पोरण डॉक्टर व्हायचं नाही का? काय चाललं अण्णा? हा पुसळे जबाबदार आहेत. गायकवाड साहेबाला माझी विनंती आहे, गायकवाड साहेबाला एकदा जरा लिहा टाका 3 डबे भास्कर यांच्यावरती. ह्यांचा चेहरा घरासमोर बाहेर आणा. पवार फॅमिली कोणी अपेक्षा नाहीये की इथल्या बारामतीतल्या पोरांनी डॉक्टर होऊन काय दिवा लावणार आहे का? अरे तुम्ही काय दिवा लावताय? मी जामखेड कर्जत मधला भ्रष्टाचार बाहेर काढला अण्णा. 100 कोटीचा भ्रष्टाचार जलजीवनचा. 100 कोटी. पाईप आहे तर नळ नाही, नळ आहे तर टाकी नाही, टाकी आहे तर पाईप नाहीये, आणि सगळंच आहे तर पाणी नाहीये. अरे शिकू नाही का आम्ही काय स्वप्न बघायचं नाही का? काय व्हायचं तर होऊ द्या, पण आम्हाला शिकायचंय. हा देश आमचा आहे. त्याचं कारण असं आहे, हा जो तिरंगा फडकतोय, हा तिरंगा फडकविण्यासाठी इथल्या तमाम देशातील सगळ्या भटकीमुक्त समाजातील लोकांनी स्वतःचा जीवाचं बलिदान केलेलं आहे. आमच्या कपाळी गुन्हेगारीचा सिक्का मारलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला शिकायचंय, आम्हाला पैसे पाहिजे.